तर विद्यार्थी मित्रांनो, रुद्र अकॅडमी पुणे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीमध्ये शिपाई पदासाठी जी जाहिरात आली होती, त्याची परीक्षेची तारीख आणि वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. तर त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. इथे पहा मित्रांनो, ही नोटीस विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि याचा दिनांक देखील तुम्ही पाहू शकता. खाली त्यांनी दिलेलं आहे 11 तारखेला ही नोटीस आली होती, म्हणजे कालच नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की नोंदणी व मुद्रांक शिपाई गट ड चे जे पद आहे 284 एकूण जागा आहेत. 22/4 पासून वृत्तपत्रामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि IBPS कंपनीकडून ही सर्व प्रक्रिया राबवण्यात येत आहे. म्हणजे भरतीची प्रक्रिया जी काही पेपरचा परीक्षेचा जो काही तुमचा पॅटर्न आहे किंवा परीक्षेचं जे नियोजन आहे ते IBPS कंपनीकडून करण्यात येत आहे आणि आगामी काळात IBPS या संदर्भात निकाल जाहीर करेल. इथे पाहता 22 पासून ते 16 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरले होते आणि 1 तारखेपासून ते 8 जुलैपर्यंत या दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे. आता ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलाय, जे उमेदवार पात्र आहेत, त्यांची परीक्षा 1 जुलै ते 8 जुलै या दरम्यान घेतल्या जाईल. म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची परीक्षा होत आहे. म्हणून जर तुमचं नियोजन करायचं असेल, तर आतापासून तुम्ही नियोजन करा. जो काही सिलेबस आहे किंवा पेपर पॅटर्न आहे, तो IBPS पद्धतीने राहणार आहे. सिलेबस ऑलरेडी त्यांनी सांगितलेला आहे. 5 पर्याय तुम्हाला उपलब्ध असतील आणि 4 विषय जे काही आपले कॉमन असतात ते विषय आहेत. निगेटिव्ह मार्किंग नाही असंही त्यांनी जाहिरातीमध्ये सांगितलं होतं आणि 5 ऑप्शन तुम्हाला असतील प्रत्येक प्रश्नासाठी असं त्यांनी सांगितलं होतं. आता अपडेट हॉल तिकीटच्या बाबतीत, की हॉल तिकीट कधीपर्यंत येईल. तर पहा, IBPS कंपनीकडून जे हॉल तिकीट आहे ते तुमच्या ईमेलवर पाठवण्यात येणार आहे. कशावर? ईमेलवर तुम्हाला हॉल तिकीट येईल आणि ते कधी येणार आहे? परीक्षेच्या काही दिवसांपूर्वी. आपण पाहिलं की IBPS कंपनी जी आहे ती आपल्याला परीक्षेचं जे काही हॉल तिकीट आहे ते 3 दिवसापूर्वी किंवा 4 दिवसापूर्वी, इव्हन 5 दिवसापूर्वी सुद्धा जाहीर करते किंवा पाठवते. तर इथे त्यांनी सांगितलं की ईमेलद्वारे तुम्हाला हॉल तिकीट येणार आहे. तेही तुमच्या ईमेलवर येईल. जो तुम्ही फॉर्म भरताना, अर्ज भरताना ईमेल ID दिलेला होता, त्या ईमेलवर तुम्हाला प्राप्त होईल आणि परीक्षेच्या काही दिवसांपूर्वी, म्हणजे साधारणतः 5 दिवस आधी आपण पकडून चलू, तरी तुमचं या महिन्यात 25 तारखेच्या नंतर, म्हणजे 25 जूनच्या नंतर प्रवेशपत्र येण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार तुम्हाला कळून जाईल की तुमचं सेंटर कोणतं आहे परीक्षेचं आणि परीक्षेचं ठिकाण कोणतं आहे. अशा पद्धतीने त्यांनी माहिती सांगितली. त्यासोबतच महत्त्वाची सूचना आहे की सदर परीक्षेकरिता फक्त IBPS कंपनीच नियोजन करत आहे. इतर कंपनी किंवा इतर कोणी व्यक्ती किंवा खाजगी व्यक्ती जर तुमच्याशी संपर्क साधत असेल, तर त्याला तुम्ही भोली पडू नये असं त्यांनी सांगितलं. आणि कोणाच्याही संस्थेकडून, मध्यस्थीकडून अथवा कोणाकडूनही तसं काही सांगण्यात येत आहे की आम्ही परीक्षा कंडक्ट करतो, आम्ही तुम्हाला पेपर वगैरे देऊ, तर तशा पद्धतीने तुमची फसवणूक देखील होऊ शकते. अशीही त्यांनी सूचना दिली की कोणाशीही संपर्क साधू नये व कोणाशीही चर्चा किंवा बोलणी करू नये. परीक्षा जी आहे ती IBPS कंपनी घेणार आहे. त्याचं प्रवेशपत्र तुम्हाला ईमेलवर येईल आणि त्यानंतरच तुमचा पेपर हा होईल, अशी माहिती त्यांनी सांगितली. 11/6/2025 रोजीची ही नोटीस आहे आणि खाली तुम्ही पाहू शकता, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक निरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण अपडेट. परीक्षेची तारीख आलेली आहे. जर तुम्ही अजूनही अभ्यासाला सुरुवात केलेली नसेल, तर आतापासून तुम्ही सिरियस होणं गरजेचं आहे. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.